आदेश देवीच्या इथे तर सध्या मला जरा अगरबत्ती लावून ये पटकन. तर अगरबत्ती लावून देत आपण जाऊया पुढे आणि चाय खाऊया आणि ऐसून निघूया. 6:15 वाजले आणि संगमेश्वर आणि आम्ही इथे आहोत बघा. तर मित्रांनो बरोबर 10 वाजलेले आहेत आणि मी इथे आता मानगावात लागलेली आहे भूक. पण पाऊस काय थांबूक देत नाही. आपला हॉटेल लिहिला मोर्या धाबा मस्तपैकी आधी पहिले जेवण घेऊया. तर रात्री तो झोपले ना तो 8 मगाशी उठले सिद्धेश गेलो लालबागला म्हणजे आपल्या रूमवर गेलो तो आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आता मी चाललो आहो, मी आणि सिद्धू हा माझ्या सोबत. तर मी चाललो आहो, मी आहो मुंबईत चेंबूरला. अमोली जो गाडी भरून गोव्यातून ती पण सांडू भरला ना. तर आता बरोबर वाजले आहेत 2:40 म्हणजे 2:45 वाजलेत आणि आपल्या विजयवर रस्त्याला लागले मी. तर व्हिडिओ सुरुवात करते. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या आपल्या इंस्टाग्राम ID ला पण फॉलो नक्की करा. तर बघूया आजचा प्रवास. पाऊस तर थांबलो आणि मेन म्हणजे आज एकादशी. तुमका सगळ्यांका एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपलं काय उपविपास नसता मस्तपैकी जेवलोय दुपारी आणि हे दोघांवर निघालेलं हाव. आज पुन्हा एकदा आपलं सिद्धू भाई आपल्या सोबत हा. तर चला आता प्रवास कसा होता तुमका दाखवतोय, तो प्रयत्न करतोय. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चला बघूया प्रवास. फायनली आता आपल्या मुंबई गोवा हायवे पोहोचलेला आहे. हे बघा कुत्र्याच्या केल्यानं माती वाटता कोणी नाही जागो घरा नाही हवा याचा वाटेलाच झोपलो. तर पाऊस तर नाही आता म्हणजे काय टेन्शन नाही पावसाचा. कल तर भरपूर पाऊस होतो पण आज तेवढं नाही. चला प्रवास आपला सुरू झालेला आहे, विषय नाही. आदेश देवीच्या इथे तर सध्या मला जरा अगरबत्ती लावून ये पटकन. तर अगरबत्ती लावून देत आपण जाऊया पुढे. आता मी बरोबर वाटोच्या रस्त्याला लागले म्हणजे भांबेड क्रॉस करून पुढे येतोय. पावसाची ना जोरदार अशी सुरुवात झालेली आहे. जसं मला वाटतं ओनी क्रॉस केलंय आणि पाऊस येतो जोरात. तो पण तो अजूनपर्यंत चालू आहे. पुढे पुढे पाऊस हा मुंबईत पण पाऊस हा समजला. बघूया आता पप्प्या पण जयगडवरून निघालेलो हा. बघूया किती वाजेपर्यंत येतात तो आपल्या संगमेश्वरात आणि आमका भेटता काय. त्याच्या आधी काहीतरी मस्तपैकी चाय पिऊया म्हणजे देवरुगात जाऊन चाय पिणार हनुमान हॉटेलला. हनुमान हॉटेलला जाऊन मस्त चाय पिऊया, एक वडो खाऊया वाटल्यास आणि त्यातनं पुढे होऊया. त्याआधी या पावसात ना पुढे पुढे जातोय. या पण रस्त्यात ना जरा खड्डे पडले आहेत बारीक बारीक बारीक, एवढे नाही पण आहेत थोडे थोडे. बघा पाऊस किती पडलो तुम्ही बघू शकता. रस्त्यावरच्या पाणी आहे. जा जा लय गेलं.
तर मंडळीनं बरोबर वाजले 4:54 म्हणजे 5 वाजू गेलं आणि मी बरोबर आता साखरप्यातना लेफ्ट टर्न घेतलंय आणि देवरुखच्या रस्त्याक लागलेलो आहे. घाट चढतोय हे बघा. आपल्यासोबत सिद्धू बघूया आता पुढे जाऊया जरा देवरुखमध्ये आणि मस्त चाय पिऊया. पाऊस पण जरा थांबलो आता बऱ्यापैकी. हा ऊन आता पडलेला हा मगापासून पाऊस भरपूर लागत होते. हा आता बऱ्यापैकी ऊन. चला जाऊया आता डायरेक्ट चायच्या ठिकाणी भेटूया. बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि आपण हिला देवरुख क्रॉस करून पुढे येलो. आता जरा ना चायची तलबी दिली आहे. चाय पिऊया बाकी सगळा नंतर. चाय पितोय नंतर पुढचा प्रवास. तर चला उघ्या. हॉटेल उघडा काय उघडा गाडी दिसता म्हणजे उघडा. पटकन नाश्ता करून चाय करून निघूया. वडे आणि चाय खाऊया आणि याच्यानं निघूया. मस्तपैकी चाय गरम दिला एक नंबर लागता. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आता जाऊया सरळ. पप्प्याने अजून मला वाटतं ह्याच्यातच काय ते जयगडला पण आपण आता इथून निघूया. नाश्ता एक नंबर मिळाला. वडा आणि एक चाय पियालो आणि आता तो निघतात. माझ्याबरोबर आहे सिद्धू भाई. चला लेट्स गो. तर आता मुंबई गोवा हायवे जात आहे आणि आता पाऊस जरा कमी आहे. बघा बघू शकता तुम्ही पाऊस जरा शांत झालो. इकडे फॉरेनर दिलेलं ते बघा. हे वंदराची येणे आणि आता आहेस ना आपण निघूया. चला तर जय हनुमान हॉटेलला आपण नाश्ता पाणी केलं आणि आपण निघालेलो आहे. भावांनो बरोबर 6:15 वाजले आणि संगमेश्वर म्हणजे आम्ही गेलेलो आहोत. हे बघा आता राईट टर्न मारतोय लालपुरी. आपल्या मुंबई गोवा हायवे आपण पोहोचू. चला आता आपल्या मुंबई गोवा हायवे आपण पोहोचलेलो आहोत. संगमेश्वरचा ब्रिजचं काम चालू आहे. बघूया कधी परत होतं. तर भावांनो बरोबर 7:15 झालेत आणि मग काही लोक कंटाळो आता जरा सिद्ध्याकडे गाडी देऊया. सिद्ध्याकडे जरा गाडी दिली. आता बरोबर मी कामते घाट उतरून पुढे येईल. चिपळूणला पोचू 5 मिनिटातच. आणि पावसाचं जोर आता नाही की पाऊस नाही आता नाही पण आता 1-2 मिनटं झाली पाऊस जोरात होतो. आता तरी पण बारीक बारीक वायफाय कंटिन्यू चालूच राहा. मला वाटतं एक संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर ना वायपर चालू जा अजूनपर्यंत तर बंदच झाला नाही. पहिलं कटको तरी चालू जा म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पुढे पुढे आहे. पण मुंबईत विचारलंय तर पाऊस नाही म्हणतात. बघूया आपल्याला काय असला नसला तरी जाऊचा जा. तर बघू आता कसा काय. तर मित्रांनो आता मी परशुराम घाट चढतोय. तर आता तुमका रात्रीचा चिपळूण दाखवते. रात्रीचा नजारा बघा. चिपळूण सगळा खाली चिपळूण. अजून थोडा वर जाऊया. हे बघा हे बघा.
आहे चिपळूण आणि हा आहे परशुराम घाट. अजून थोडं लवकर येतो ना तर नजारा एक नंबर बघू मिळाला असतो. काय 7:15 वाजले आणि खेळात पोचला, पण पाऊस ना अजून थांबलेलो नाही. आता तर वाढलो, तर बघूया आता किती पाऊस आतो पुढे पुढे. पाऊस बघू शकता तुम्ही, कारण आता ना बरोबर खेळात आहे. खेडच्या ब्रिजवर छत्रपती महाराजांची मूर्ती इकडे आहे आणि इकडे आपलं मुंबई गोवा हायवे बाजूकच, ब्रिजच्या बाजूकच आहे. तर पावसानं तर हालत केला ना आमची. अजूनपर्यंत वायपर ना चालूचा भाव माझा गाडी चालवता त्याच्याकडे दिलंय मागाशी, आता जरा चालवून देत, म्हणजे ह्या रोडची पण नाही का सवय होऊन देत जरा, म्हणून देऊया. आपल्याबरोबर कायम तर राहणार नाही, पण कधी ना कधी गेलो तर वैध आपल्या उपयोगी हे खाचा. तर अशी काय पहिली ना इथं बारी बारी काय ना काय मिळायचा, म्हणजे बारी. मित्रांनो बरोबर 10 वाजलेले आहेत आणि मी इलोय आता मानगावात. लागलेली आहे भूक, पण ह्यो पाऊस काय थांबूक देत नाही. बघूया आनंद भुवनला नाहीतर मोरया धाब्यावर आपण मस्तपैकी जेवूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. कारण पाऊस काय तुरुक दिल्यानंतर हय थांबतोय म्हणजे आनंद भुवनला, नाही तर मोरया धाबा. वाजले 10. बघूया आता कसा कायचा. मानगाव मानगाव मानगावकर कोण आहे का आपल्या चॅनल वरती असेल तर टाका हॅशटॅग मानगाव. खड्डे पडले खड्डे पडले खड्डे पडले पाऊस खरा नाही. पाऊस तर गेलो, पार्किंगला जागा आहे का बघतोय. बघा हॉटेल आहे, साईडला हॉटेल आहे. थांबले होते पण पावसानं जरा जोर धरला, त्यामुळे म्हटलं आता पुढे जाऊया. कारण पार्किंग एके बाजूला आणि हॉटेल एके बाजू का, त्यामुळे ना जाऊक आणि येऊक त्रास होता पावसात ना. तरी मला पुढे जाऊया, चला बघूया. कारण लेफ्ट साईडला गाडी लावून राईट साईडला जाता लागता आनंद भुवनला, आणि मराठ्यावर काय लेफ्ट साईडला ढाबा बरोबर बाजूक लावून जाऊ शकता. बघूया चला बघू. बरोबर 10-20 झालेले आहेत आणि आपला हॉटेल लिहिलेला मोरया धाबा. मस्तपैकी आधी पहिले जेवून घेऊया, त्यानंतर पुढचा प्रवास चालू करूया. हे बघा मोरया धाबा. चला सिद्धू बाय जेवायला जाऊया पटापट. तर मित्रांनो आता बरोबर जेवला आणि जेवणाची व्हिडिओ नाही केली जास्त, काय आता काय पेशंट काय जेवण नाही. मसूर घोटाळा, मसूर मसाला आणि रोटी खाला, बाकी काही खालाव नाही. तर आता पावसा बाहेर आणि निघालेला अजून 150 किलोमीटर अंतर आपला चेंबूरचा. बरोबर इंदापूर पास केलं आहे. तर चला पटापट बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचू शकतो. आता वाजले 11.
11:07 झाले. बघू पाऊस नसलो तर जाऊया फटाफट, जेवढा होईल तेवढा. चला चला चेंबूर चेंबूर चेंबूरला जाऊया. चेंबूरला सांडू कंपनी जाऊचं आपल्या का. याच्या आधी एकदा गेले होते मी, म्हणजे त्या दिवशी व्हिडिओ नाही केलं पण तेव्हा गेलो आहे. तर त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट त्याच्यामध्ये 2 ट्रिपा झाली. बघू डायरेक्ट आतमध्ये कधी पण जावा, आतमध्ये घेतात. त्या दिवशी घेतला नाही होता, आता घेतील, आता पण घेतील. हा विषय नाही. तर चला जाऊया. हो बघा किती मोठी गाडी आहे आणि कसं गाडी मारतात रे बाबा माझी. हा नाही तर काय बघल्यासारखं उडता. MH12 भावा उपाचा रे बाबा, पावसाचा दिवस उगाच नव्हता व्हायचा नाही काय पण. तर चला बघूया सकाळचा. आणि आईचा निघालेलं होय. आता भेटूया पुढे 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 प्रवासात. वायपर आता बंद केलंय थोडासा, तरी पण बारीक बारीक पाऊस पडता. हा पण जोरदार पाऊस पडतो. म्हणजे मानगावात जग थांबणार होतं पण पाऊस जोरात होतो. म्हटलं जाऊ दे चला पुढे पुढे. मोर्यादावर थांबला आणि जेवलावणी निघाला. एकदम ना जाम भूक लागली आहे. भूक लागली म्हणजे झोप येत होती. आता जरा असं चालूया इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि मला एक जरा सुपारी घेतली जरा, म्हणजे अशी बडीशेप. आणि आता जरा झोप जरा उडाली. अरे दिसता की नाही, झोप जरा उडाली. तर आता जाऊया चला. आता इले मी पेनला आहे, पेनला म्हणजे पेनच्या पुढे इलं आहे. आता कर्नाळा घाट वर चढतो आहे. तर चला जाऊया. जाम झोप येत होती. आता जरा असं चलो या आणि जरा पाणी बिनी मारलं तोंडावर. आता निघूया चला. तर मित्रांनो आता बरोबर वाशीच्या टोलना गेलेलो आहे. तर मित्रांनो आता बरोबर आपलं वाशीचं टोल क्रॉस केलं आहे. आणि वाशीचं टोल क्रॉस केलंच ना की मोठ्या गाड्यांनी लेफ्ट साईड धरून चला, कारण लेफ्ट साईडला मस्तपैकी असा ब्रिज बांधला नाही आपल्या मोठ्या गाडीसाठी. हे बघा त्या साईडने पण जातच गाडी, नाही असं नाही. म्हणजे राईट साईडने जुनं जो पूल होता त्या साईडने. पण आपल्यासाठी ट्रक आणि बससाठी ना लेफ्ट साईड एक आपला ब्रिज बांधलेला, त्या साईडनं पण जातं. हे बघा बाजूक जो जुना ब्रिज आहे ना, त्या पहिला जुना ब्रिज त्या साईडनं पण जातच नाही, असं विषय नाही. पण आपण कशाला जाऊया, कारण हे रस्तो एवढं मोठं केला नाही आपल्यासाठी. तर आपण या रस्त्याने जाऊया, तर काही विषय नाही. तर चला जाऊया. आता थोडाच राहिला, आता काय जास्त राहिला नाही. शिवाजी पुतळ्याकडनं पुढे जाऊचा. तर चला जाऊया. फायनली बघा सांडू चेंबूरला येऊन पोचलो. सिद्धेशला पाठवलं आहे जरा पेपर घेऊन. आणि वाजले किती आहेत तर 2:42. तर बघूया आता खाली आतमध्ये घेतील, तोपर्यंत आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी आराम करूया. 2:45 वाजलेले आहेत हे बघा, तुम्हाला दाखवत आहे. आणि आता आम्ही कॅबिनमध्ये 2 जण झोपणार आहोत. वेलकम वेलकम. हे बघा 2:45 वाजले आणि कंपनीच्या आतमध्ये आम्ही आलो आहे. आणि आता इथे झोपतो. 8 वाजेपर्यंत झोपायचं आहे. ओके चला, गुड नाईट. मित्रांनो बरोबर 9:30 वाजलेले आहेत आणि आता गाडी खाली करून सुरुवात केला नाही, म्हणजे लावले धक्क्यात थोडं एवढं वर केलं आहे. गाडी सोडून दिली आहे, आता करतील. तर बघूया 9:30 ते किती वाजेपर्यंत गाडी खाली करून देतील ते.
आणि ह्या मला टेन्शन नाही, गाडी 100% खाली होतली आपल्या एक कन्फर्म असता, त्यामुळे ह्यो माल बनवून जाऊ आम्ही. तर बघूया चला. रात्री तो झोपले ना, तो आता मगाशी उठले. सिद्धेश गेलो लालबागला, म्हणजे आपल्या रूमवर गेलो तो आपल्या. तर एका मगाशीच पाठवले 8:30 वाजता, म्हणलं जा तू. आपल्या कधी काय टाईम लागत ते काय सांगता येत नाही, म्हणलं जा तू. तर गाडी सुरुवात केला नाही आहे, खाली करू, बघूया किती वाजेवर खाली करतात ते. तर खाली झाली की मस्तपैकी आपला हे घेऊया, रिसिव्ह घेऊया आणि जाऊया ऑफिसला. आता मी बरोबर आहे झुरला पार्किंगला, म्हणजे वाशीत 17 प्लाझाच्या बाजूलाच झुरला पार्किंग आहे. तर मी लावले गाडी. आता वाजले तसे बघू गेलात तर 7 संध्याकाळचे, कारण सकाळी ना गाडी खाली झाली आणि जो निघाले ना तो सर्व येऊन पार्किंगला गाडी टाकलं आहे आणि ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये जाऊन आपला काय भेटतं का बघूया. पण गाड्या जेवढं पुढे आहेत 2-3-4 गाड्या पुढे आहेत, आपल्याला काय मिळालं नाही आणि आजची काय गाडी भरली नाही आपली. तर व्हिडिओ इथं थांबवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.